हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. तर फ्रेंड्स, आज आहे 7 फेब्रुवारी आणि सकाळच्या वाजलेले आहेत 10. तर आज आहे माता रमाई यांची जयंती. तर त्याचसोबत आम्ही राजमाता जिजाऊ जयंती आणि माता सावित्रीमाई जयंती यांची संयुक्त जयंती साजरी करण्याचे ठरवले होते. कारण की नुकतंच म्हणजे गेल्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये राजमाता जिजाऊ जयंती आणि सावित्रीबाई फुले जयंती झाली. पण त्या टायमाला आमचं जे हे महिला मंडळ होतं ना, ते अजून स्थापन झालं नव्हतं. त्यामुळं आम्ही राजमाता जिजाऊ जयंती आणि सावित्रीबाई जयंती हे आम्ही साजरी करू शकलो नव्हतो. त्यामुळे आता 7 फेब्रुवारीला माता रमाई जयंतीच्या निमित्ताने आम्ही राजमाता जिजाऊ जयंती आणि सावित्रीबाई जयंती ही यांची 3 या स्त्री शक्तींची जयंती जी आहे ती संयुक्त जयंती आम्ही ते साजरी करणार आहोत. आणि अतिशय उत्साहित होतो आम्ही सगळेजण, म्हणजे एकदम मनाभावापासून आम्ही सगळेजण काम करत होतो. कारण की वेगवेगळ्या शहरातून आलेल्या बायका, वेगवेगळ्या सोसायटीमधून आलेल्या बायका आम्ही एकत्र जमा झालो होतो आणि आमचं हे मंडळ जमा झालं होतं. त्यामुळं आम्ही अतिशय आनंदी होतो आणि पहिलाच हा आमचा मोठा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळं आम्ही एकदम मनाभावापासून म्हणजे प्रत्येक गोष्ट करायला बघत होतो. जे होईल पॉसिबल ते म्हणजे ह्या कार्यक्रमासाठी तसंच म्हणजे सहयोग देत होतो सगळेजण. आणि जेव्हा एक स्त्री एखादं कार्य हाती घेते ना, तर ते एकदम जिद्दीने आणि एकदम म्हणजे मनोभावापासून ते कार्य पूर्ण करत असते. आणि इथे तर आम्ही एवढ्या स्त्रिया होतो आणि आम्ही हा कार्यक्रम एकदम छान पद्धतीने साजरा व्हावा हे कार्य आम्ही हाती घेतलं होतं आणि त्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार होतो. तर ह्या ज्या आहेत सुषमा देडे, ह्या आमच्या महिला मंडळामध्ये अतिशय उत्साही, सगळ्यांपेक्षा जास्त उत्साही ह्या ताई आहेत. म्हणजे नेहमी एकदम ॲक्टिव्ह राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि फ्रेंड्स, आता क्लिनिंगचं तर काम झालं होतं, पूर्ण क्लब हाऊस स्वच्छ झाला होता. त्यानंतर आम्ही इथे निघालो होतो टेबल घेण्यासाठी. म्हणजे जे महापुरुषांचे, महामातेचे जे फोटो लागणार होते ते 2 टेबल घ्यायला आम्ही इथे आलो होतो. पण हे टेबल अतिशय जड होते, त्यामुळं कमीत कमी 5-6 जणी तर होतो हे टेबल घेण्यासाठी. तर इथे आता आम्ही टेबल वगैरे घेतला आणि हे एक दादा होते, त्यांनी आम्हाला मदत केली एक टेबल आणण्यासाठी. तर इथे आता आमचा टेबल वगैरे मांडून झालेला आहे आणि त्याच्या भोवती म्हणजे छोटीशी रांगोळी पण काढली होती. जास्ती रांगोळी काढली नव्हती, कारण तिथे स्नेहसंमेलनाचे वगैरे कार्यक्रम होणार होते आणि मुलं जेव्हा डान्स वगैरे करतील तेव्हा पायाला ती रांगोळी वगैरे लागता कामा नये, त्यामुळे आम्ही जास्ती रांगोळी वगैरे काढली नाही. तर इथे आता सगळी कामं झाल्याच्या नंतर आम्ही निघालो आहोत घरी. आणि आता सगळी तयारी झाली होती, सगळी कामं वगैरे झाली होती. त्यामुळं आम्ही डायरेक्टली आता तयार होऊन संध्याकाळी 4ला भेटणार होतो. आणि कार्यक्रमाच्या सुरुवात म्हणजे होण्याच्या आधी 1 तास अगोदर आम्ही इथे सगळेजण जमा होणार होतो. आणि आता इथे बघा, संध्याकाळच्या 4 वाजलेले आहेत आणि इथे आम्ही म्हणजे थोड्या कमी प्रमाणात महिला जमा झालो होतो, कारण की अजून भरपूर महिला येणार होत्या. पण आज आम्ही ठरवलं होतं की सगळ्यांनी एकदम भारी साड्या वगैरे घालायच्या आणि छान छान तयार होऊन जमा व्हायचं. त्यामुळं थोडंसं उशीर झाला महिलांना जमा व्हायला. आणि आता इथे बघा, म्हणजे प्रत्येक महिला काटापदराच्या छान छान साड्या घातलेल्या आहे, छान छान मेकअप वगैरे केलेला आहे आणि अतिशय आनंदी, अतिशय उत्साहित होतो आम्ही सगळेजण.
आणि जवळजवळ म्हणजे महिला जमा झालेल्या होत्या भरपूर, त्यामुळं आता लगेचच कार्यक्रमाची सुरुवात होणार होती. आणि हा आमचा महिलांचा पहिलाच कार्यक्रम होता, तरीसुद्धा म्हणजे महिलांची संख्या जी होती ती बरीचशी होती. तर आता इथे ज्या मेन आमच्या कार्यक्रमाच्या प्रवक्त्या होत्या त्यासुद्धा इथे उपस्थित झालेल्या होत्या. आणि सौ मालिनी कोविदरत्न ह्या ताई कल्याणवरून इथे उपस्थित झाल्या होत्या. त्यांना अतिशय स्नेहाचे आमंत्रण आम्ही दिले होते आणि त्यांनी आमचा मान ठेवून त्यांनी आमच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. आणि समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी एवढा लांबचा प्रवास केलेला होता आणि त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला होता. त्यामुळं आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. हे जे वजन हे असते, जर आपल्या खूप जुन्या पारंपरिक याच्यामध्ये जर गेलं सर्वात सिनियर मोस्ट कोण असेल त्या व्यक्तीने यूट्यूबवर टाकते ना, ग्रुपवरती नाही का व्हिडिओ बघितला नाही आपल्या पण ग्रुपवरती एक व्हिडिओ टाकलाय मी. पण आता गंभीर आहे रणजीवे. अच्छा रणजीवे, हा तुम्हीच का? हां हां. आणि मालिनीताईंनी ते दीप प्रज्वलित केलं आणि कार्यक्रमाची सुरुवात केली. आणि आमच्या महिला मंडळामधल्या ज्या काही ज्येष्ठ कार्यकर्ता होत्या त्यांनी सुद्धा इथे दीप प्रज्वलित केलं आहे. आणि आता त्यानंतर इथे बुद्धवंदनेला सुरुवात झाली आहे. ज्योतिराव फुले यांच्या मागे सावित्रीबाई फुले यांच्या वाटा प्रत्येक स्त्रीला
त्या मुलांना पहिला त्याची शिकवण करा. कारण जर आमच्या आया शिकल्या नाही तर मुलांना काय देणार? आयाच्याच नाही पवऱ्यात काय देणार? आम्ही सांगतो, मी स्वयंपाक करते, मोबाईलवरती एक गाणं लावलं, मुलाला गाडीचं गाणं आवडतं, हे बाबा गाडी लाव. तुम्ही स्वतः त्या मुलाला इन्व्हाइट करताय रेडिएशनच्या जवळ जा. रेडिएशन हे सत्य घातक हे आहे. ज्या मोबाईलमध्ये रेडिएशन जन्माला आले, केक कापण्यापेक्षा एखादा झाड लावलं, नुसतंच लावण्याची रोगबाजी न करता जर का त्याला जगवलं तर ते चांगलं राहील. आणि माता रामाच्या घरामध्ये असं कोणी सक्षम व्यक्ती नाही की कमवून त्यांना पैसे देते. तर त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की माझा मुलगा तर आहे तो म्हणजे बॅरिस्टर आहे आणि ह्या बॅरिस्टरची मी बॅरिस्टर. त्यावेळेस कसं होतं, नवरा डॉक्टर असेल तर ती डॉक्टर पाहिजे, डिग्री नसली तरी डॉक्टर पाहिजे, तो काळ होता. तर त्यांना असं वाटायचं की माझा नवरा ॲडव्होकेट आहे, एवढा वकील आहे आणि त्याची मी वकिली पाहिजे. मग मी जर का शेण्या आणल्या तर लोक काय म्हणतील, म्हणून ते 4 वाजता जाऊन शेण्या गोळा करायच्या, त्या गवऱ्या कापायच्या आणि भायखळा मार्केटमध्ये त्या विकून ते पैसे जमा करायचे. जे पैसे जमा करायचे ते त्यावेळेस तर सावली पावणी काय हिशोब होता ते त्या 4 ठिकाणी वाटायच्या. मग एक जो हिस्सा आहे तो बाबासाहेबांना कसा पाठवायचा, एका हिस्स्यामध्ये त्यांना घर कसं चालवायचं, दुसऱ्या हिस्स्यामध्ये त्यांच्या जे मुलं शाळेत जायचे ट्रेननी, त्यावेळेस भायखळ्यापासून ट्रेननी त्यांचा सपोर्ट होता, रेल्वे स्टेशन शाळेकडे जायचं, त्यामुळे ट्रेनचं तिकीट आणि बाकीच्या किरकोळ आजारपण यासाठी त्या शिकलेली नाही, ती शाळेत गेली नाही. का शाळेत नाही गेली? कारण त्याच्या आईने सांगितलं तुम्ही धर्म बुडायला घालत का, म्हणून माता रमाईला शिकल्या नाही. त्या म्हणाल्या माझी जी शिक्षिका आहे ती म्हणजे माझी आईच आहे. माझी आई जे धडे दिले तेच मी दिले. आईने काय धडे दिले? शेण्या गोळा करणे. काय सांगितलं? रामी, हा जो धंदा आहे हा बिनव्याजाचा धंदा आहे. बिनव्याजमध्ये कुठलेही कोणाकडून पैसे उचलून यायचे नाहीये. शेण जे भेटलं निसर्गामध्ये ते घेतलं, ते थांबलं, ते सुकवलं, त्याच्या गोवर विकलं, त्याचे पैसे आले. बिनव्याजाचा धंदा रखमाई मातेने तिच्या मुलीला शिकवला, रामीला शिकवला आणि ह्या पद्धतीने आम्ही घडवला. तर ती आदर्श मुलगी म्हणून झाली. सर्व बंधू भगिनींनो, प्रथम तर मी तुम्हाला सर्वांना संयुक्त जयंतीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा देईन व तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांची 12 जानेवारीला जयंती होती, तसेच सावित्रीबाई फुलेंची यांची 3 जानेवारीला जयंती होती. आज माता रमाई यांची 7 फेब्रुवारीला जयंती आहे. त्या अनुषंगाने आपण पंचशील सामाजिक महिला मंडळा हे सगळं मजा येतात ना. विशेष आभार. अतिसामान्याच्या सुद्धा मदतीला धावून येणारे एक विशेष व्यक्तिमत्व ते म्हणजे तालुका कर्जत माजी सभापती आदरणीय राहुलदादा विशे यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून आमचे मनोबल वाढवल्याबद्दल दादांचे खूप खूप आभार.
तर फ्रेंड्स, पहिल्यांदाच आम्ही महिलांनी केलेला हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम जो आहे तो अगदी यशस्वीरित्या पूर्ण झाला. आणि फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला पण विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.